आज आपण आलेलो आहोत एक कोपुडी इथल्या एक प्रमुख दर्गा ठिकाणी. आपण जर बघितलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून एक दीड महिन्यापूर्वी हे मेट्रो संदर्भात काही अंधभक्त जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा वापर करतात आहे आणि ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या मार्फत ते लोकांमध्ये संभ्रम आणि चुकीची माहिती ते पसरवण्याचा प्रयत्न करतात आहे. ही दर्गा आहे हजरत शमसुद्दीन साहेब कादरी रहमतुल्लाह अलैह यांची जे जन्म जे हिजरी आहे ते 731 आहे. म्हणजे अंग्रेजी तारखेप्रमाणे 695 वर्ष यांना झाले इथून वफात होऊन या ह्याच्यामधून म्हणजे ते इकडं आपल्यामधून जाऊन. तर अशा या शमसुद्दीन कादरी साहेबांची दर्गा आहे. हे सुफी संतांची एक परंपरा आहे. जेव्हा इथं भारतामध्ये इस्लाम नव्हता तर या सुफी संत ज्यावेळेस इथं आले त्यांच्या माध्यमातून इथं इस्लाम धर्माचा प्रसार आणि प्रचार झाला. यांचं जर हिस्ट्री बघितलं जर इतिहास जर बघितलं तर 1918 सिटी सर्वेमध्ये यांची नोंद आहे आणि मामलेदार कचेरीमध्ये पीर म्हणजे संत अशी यांची नोंद आहे. चॅरिटी कमिशनमध्ये 1952 म्हणजे यांची नोंद झालेली आहे. लाईट बिल जर आपण बघितलं तर 1988चं यांचं लाईट बिलचं रेकॉर्ड आहे. PCMCमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये ए कॅटेगरी म्हणजे अ कॅटेगरीचं सर्टिफिकेट आहे. आणि 1936 यांना बुजुर्गाने दिन म्हणजे ज्येष्ठ सुफी संत असं यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे. आणि सर्वे नंबर 11 पब्लिक मुरकुटे यांची ही प्रॉपर्टी आहे. जर आपण बघितलं एक 5 ते 10 वर्षापूर्वी तर हा जे भाग होता हा भाग हे या भागामध्ये मुंबई आणि पुणे या जाणाऱ्या गाड्या या एकच म्हणजे रोडचा वापर करायचे. नंतर हे विकास आराखड्यामध्ये हा रोडचं रुंदीकरण करण्यात आलं, हा रोड मोठा करण्यात आला. म्हणून या साईडला आपण रोड बघितलं इथं मुंबई वस्ती होती आणि इथं लोक राहिल्या होते. म्हणजे या साईडचं रोड वाइंडिंग पूर्णपणे झाला आणि या साईडला जे आहे हा पूर्णपणे रोड होता आणि दर्गा एका साईडला होती. म्हणजे हे जे मूर्ख लोक आहेत हे सोशल मीडियामध्ये असं दाखवतात ते की पुण्यामध्ये या मेट्रोच्या ठिकाणी मेट्रोच्या ब्रिजच्या खाली इथं एक दर्गा बांधण्यात आलेली आहे. या मूर्ख लोकांना हे संतांचं हे सुफींचं इतिहास माहीत नाही आहेत. हे फक्त कुठून तरी फोटो जमा करतात आणि फोटो जमा करून काहीतरी चुकीचा इतिहास इथं सांगायचा प्रयत्न करतात. हे मुरकुटे यांची जागा आहे मुळात आणि या जागेवर हे सुफी संतांची इथं समाधी आहे, इथं दर्गा आहे. आणि इथं जे आमचे हिंदू बांधव आहेत त्यांना मान आहे ते इथं दरवर्षी रमजान महिन्यामध्ये यांचं उर्स ही जयंती उर्स म्हणजे इथं साजरा करतात. आणि इथं सर्व समाजाचे लोक हे एकत्रित येऊन इथं या सुफी हजरत शमसुद्दीन साहेब कादरी यांचं हे उर्स साजरा करत असतात. आणि हे मूर्ख लोक जे आहेत हे बिनडोक लोक जे आहेत हे कुठंतरी सोशल मीडियाचा कुठंतरी गैरवापर करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला आवाहन करतात. पोलीस प्रशासन असेल, मेट्रोचं प्रशासन असेल किंवा महानगरपालिका प्रशासन असेल यांनी तिथून काही कागदोपत्री काढलेले नाही आहेत. हे फक्त यांना कुठंतरी दिसलं की मेट्रोच्या खाली आहे. ही मेट्रो नंतर आली आहे. ही मेट्रो आता 2-3 वर्षापूर्वी याचं काम चालू झालं आहे. त्यापूर्वी हे एका साईडला होती. हा फक्त एक भाग मुंबई पुणेसाठी या वापरण्यात येत होता. हा रहदारीसाठी हा मार्ग होता. आणि या साईडला जर आपण बघितलं या साईडला ही वस्ती होती. आणि इथं जे लोक राहणारे आहेत हे फक्त मुस्लिम समाजाचे नाही आहेत, हिंदू समाजाचे आहेत, इतर वेगवेगळे समाजाचे आहेत. हे इथं येतात, इथं म्हणजे जियारत करतात. इथं त्यांचं म्हणजे जियारतीसाठी इथं लोक भावनिक इथं येतात आणि जियारत चांगल्या प्रकारे करतात. आणि इथं हिंदू मुस्लिम एकीचं एक प्रतीक म्हणून इथं जाणलं जाते. या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगायचं आहे जे गोष्टी आहेत त्यांना बळी पडू नका. हे जे अंधभक्त आहेत यांच्याकडं कोणतंही माहिती नसते. हे फक्त फोट्यांचा आधार घेतात आणि फोट्यांच्या आधारे असं कुठंतरी चुकीचं प्रचार करायचा प्रयत्न करतात. ते मी फक्त एवढंच सांगेल इथं ते सुफी संतांची जी परंपरा आहे ही आजपासून नाही 400, 500, 1000 वर्षापूर्वीची सुफी संतांची परंपरा आहे. इथं संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज तसेच आपले ख्वाजा गरीब नवाज आणि इतर हे हजरत शमसुद्दीन असतील
कादरी रहमतुल्लाह ताला अलैह, हजरत कमर अली दरवेश असतील, असे ही भारताची आपली ओळख आहे आणि ही इथं परंपरा आहे. या परंपरेतून आपण पुढे जातो, या सुफी संतांकडून आपण प्रेरणा घेतो आणि या प्रेरणेतूनच आपण एक चांगलं इतिहास घडवतो. आणि शिवाजी महाराजांचा जर इतिहास आपण बघितला तर सुफी संतांपासूनच त्यांचा इतिहास कुठं ना कुठं जुळतोय. तर अशा अंधभक्तांच्या नादी न लागता आपण स्वतः जे काही असे सभ्रम निर्माण करायचे पोस्ट सोशल माध्यमातून पसरवले जातात, आपण त्याचा अभ्यास करावं. आणि एवढंच मी इथं सांगतो, थांबतो. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.